जयसिंगपूर प्रतिनिधी. जयसिंगपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडीच्या जयसिंगपूर शहर विकास पॅनलच्या माध्यमातून शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून सक्षम पर्याय मिळाला असून जयसिंगपूर शहरातील जनता या आघाडीसोबत राहील असा विश्वास आघाडीचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार बैठकीत दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून राजू शेट्टी, उद्यान पंडित गणपतराव पाटील व माधवराव घाडली यांनी एकत्रित येऊन सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीसमोर नगराध्यक्ष पदासह सक्षम पर्याय देण्यात आले आहेत. शहरातील पिग्मी एजंट ते नामांकित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून सामान्य कुटुंबातून आलेले सुदर्शन कदम यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 13 मध्ये आघाडीच्या माध्यमातून सर्व उमेदवार करण्यात आलेले आहेत. जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील आरक्षण पडलेल्या जमिनीची मुदत संपली आहे त्या सर्व जमिनी परत करणे, शहरातील गार्डन अद्यावत करणे, नगरपालिका शाळा दर्जेदार करणे, वाढीव भागात पायाभूत सुविधा, महिला सुरक्षेसाठी व शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवणे, सार्वजनिक शौचालय सुविधा, आधुनिक भाजी मंडई, शहराला स्वच्छ व मुबलक पाणी, झोपडपट्टी नियमितीकरण, आरोग्य सुविधा, नगरपालिका सर्व शासकीय सुविधा ऑनलाईन नागरिकांना उपलब्ध करून देण्यासह टक्केवारी व भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका यासह शहराच्या सर्वांगीण विकासावर निवडणूक लढवित असल्याचे सांगण्यात आले. यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाडगे, राजवर्धन नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष नीता माने, डॉक्टर महावीर अक्कोळे, सर्जेराव पवार, विजय भोजे, शेखर पाटील, अशोकराव कोळेकर, राहुल घाटगे, नितीन बागे यांचेसह आघाडीचे सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते. प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे. शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायची आणि ती जमीन आम्हालाच विकत द्या, आम्ही असं म्हणायचं, जमिनी विकत घ्यायचं आणि त्याच्यावरचं आरक्षण उठवायचं आणि करोडो रुपये कमवायचे, हा धंदा या जयसिंगपुरामध्ये झालेला आहे. पुन्हा एका कुटुंबाकडे नाही आहे. जयसिंगपूरचा कुणी मालक नाही आहे. आम्ही जयसिंगपूरकर हेच त्या जयसिंगपूर शहराचे मालक आहेत. परंतु हा मालकांनी मांडलेला जो उच्छाद आहे त्या उच्छादाला कुठेतरी अंकुश लावावा म्हणून ह्या दोन आघाड्या, भलेही आमचे वैचारिक दिशा वेगळ्या असतील, पक्षीय जोडे बाजूला ठेवून आम्ही स्थानिक पातळीवर जयसिंगपूर विकास पॅनेल आज करतोय. आणि या पॅनेलच्या माध्यमातून आम्ही स्ट्रीट लाईटमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, भुयारी गटारमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, आरक्षणामध्ये झालेले घोटाळे असतील किंवा गेली 3 निवडणुका या शहरातल्या झोपडपट्टी धारकांना तुमच्या नावानं प्रॉपर्टी कार्ड काढून देतो असं करून त्यांनी मतं घेतली आणि त्यांना फसवलं, तो मुद्दा असेल. हे सारे प्रश्न सोडवायचा सुधनुष्य हातात घेऊन आम्ही राजू शेट्टी साहेबांनी मला वाटतं सविस्तर सांगितलेलं आहे. परत एकदा मी फक्त हेडलाईन तेवढी सांगतो. जयसिंगपूरच्या विकासासाठी बाकीचे सगळे पक्षीय मतभेद वगैरे बाजूला ठेवून जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि हा प्रयोग पूर्वी 7-8 वर्षापूर्वी आम्ही केला होता. काही थोडक्यात आम्हाला जर नगरसेवकांचं पाठबळ मिळालं असतं त्यावेळेला, तर त्या गेल्या वेळेच्या चुका आम्ही निश्चितपणानं दुरुस्त करू आणि बहुमतानं नगराध्यक्ष अधिक आमचे बहुमताची बेरीज निश्चितपणानं होईल. या ठिकाणी एकत्र यायला लागला आणि शिरोळ आणि कुरुंदवाडमध्ये भाजप स्वतंत्र लढत आहे. हे मतदारांना पटेल का? तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तिथं जाणार? प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असते. स्थानिक पातळीवरचे शिरोळमध्ये सुद्धा आम्ही आघाडीच्या पातळीवर लढा लागलोय. कुरुंदवाडामध्ये आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पक्ष म्हणून लढा लागलोय आणि तिथं काँग्रेस पण दुसऱ्या बाजूला पूर्ण काँग्रेसच्या पक्षावर लढा लागले. एक लक्षात घ्या, स्थानिक जे आता ह्या निवडणुकींचा हेच काय हेडलाईन काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. स्थानिक पातळीवर ज्या ज्या गोष्टी असतात त्या पातळीवर युती होत असती आणि ह्यात पक्षीय ह्याचा जयसिंगपूरच्या याचा काही संबंध नाही आहे. आणि आत्ताची पत्रकार बैठक ही माझ्या माहितीप्रमाणे जयसिंगपूरसाठी आहे. मी शिरोळ आणि कुरुंदवाडीची पत्रकार बैठक आम्ही घेणार आहे. तिथं स्वतंत्र प्रश्न विचारा, त्याचे उत्तर आम्ही सविस्तरपणाने देऊ. अनेक प्रश्न असा आहे की नगराध्यक्ष सोडून बरेच नगरसेवक राजर्षी आघाडीमध्ये आता उमेदवारीसाठी राहिलेले आहेत. तुमच्याबरोबर असणारे गेल्या वर्षी पुढं
त्याबाबत तुम्ही काय निर्णय घेतला? ते बरेच निर्णय- नगरसेवक कुठले तुमच्या बाबत? आता आमचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन आम्ही त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून ते तिकडे गेले असतील. नाही मला त्याच्यावर कॉमेंट्स करायचं नाही. शेवटी एक लक्षात घ्या, हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष. हे काय कुठल्या गल्लीत आणि ह्याच्यातला पक्ष नाही. तिथं आमची कमिटी असती, जिल्हा लेवलची असती, राज्य लेवलची असती. त्यांच्याकडं हे सगळं आम्ही कानावर घातलेलं आहे. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आता राजवर्धन निंबाळकरांनी त्यांना शोकाज नोटीस दाखवलेला आहे. ते 15 दिवसामध्ये त्यांनी उत्तर देतील. मग ती पक्षाची आमची कमिटी आहे, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय, ते काय तो योग्य निर्णय घेते. तो त्यांचा अधिकार आहे. आपण कशाला त्याच्यात पाहतो. आता पुढे गेला तो विषय जुना झाला. चला पुढे जाऊ.